बोला, कशासाठी बोलवलंय? राजन, आम्हाला तुमच्याविषयी फारशी काही माहिती नाहीये. हां, आणि तुम्ही तुमच्याविषयी किंवा तुमच्या भूतकाळाविषयी सगळं सविस्तर सांगावं अशी आमची अपेक्षाही नाहीये. निर्मले, पण तो आपल्याला काही सांगणार नाही ग. एक मिनिट. काय ही म्हणते तसं तुमच्या भूतकाळाबद्दल आम्हाला तुम्हाला काही विचारायचं नाहीये, पण सध्या काय चाललंय हे सांगणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला इथे घेऊन आलोय. कशाविषयी? तुम्ही मोनिकाचे मित्र आहात. नुसते मित्र नाही रे, त्याही पलीकडचे. नानू मामा, असं नाही, असं नाही. म्हणजे आपल्याकडे काही पुरावे नसताना आपण त्यांच्या मैत्रीला काही नाव देऊ नये असं मला वाटतं. बरोबर आहे. काय की आम्हाला कुठले आरोप करायचे नाहीयेत, पण शेवटी आपलंच नळ खोट आहे, नाही का? सॉरी, म्हणजे मोनिकाचा आम्हाला अजिबात चांगला अनुभव नाहीये. आय एम सॉरी. म्हणजे ती तुमची चांगली मैत्रीण असू शकेल, पण आमचं मत जरा वेगळं आहे तिच्याविषयी. अगं सॉरी कशाला म्हणतेस? मोनिका आपल्याशी कसं वागतीये हे त्यांना कुठं माहितीये? तुमच्याच घरावर हक्क सांगून ती मुजोरी करतीये. नाही, काय लग्न झाल्यानंतर या घरामध्ये सून म्हणून ती आली आणि कुणाशी प्रेमाने कधी वागलीच नाही. या घराला तिने कधी प्रेम दिलं नाही. हो ना. तिने फक्त स्वतःचा विचार केला आणि त्यामुळे माझ्या मुलावरती उगाच अन्याय झाला. हो, हे खरंय. आम्ही तर डॉक्टर्स, म्हणजे सेवा करणं हेच आमचं काम. तेही आउट ऑफ द वे जाऊन लोकांची सेवा करणं. त्यामुळे तिच्या इतकी स्वार्थी मुलगी कुणी आम्ही दुसरी खरंच बघितली नव्हती. लहान बघायचं नाही, मोठं बघायचं नाही, नुसतं आपलं अपमान करत सुटायचं. अहो, गेली 4 वर्ष बघत आलोय, सहन करत आलोय तिला. एक मिनिट, तुम्ही हे सगळं मला का सांगताय? तुझी काळजी वाटते म्हणून रे. तू आमच्या सावंतांचा पुतण्या आहेस. आमचे चांगले मित्र आहेत, ते चांगले संबंध आहेत आमचे. तुझा भूतकाळ काय होता ते आम्हाला माहित नाही, पण तुझा वर्तमान काळ बिघडू नये एवढंच आम्हाला वाटतं. तू तरुण आहेस, देखणा आहेस, हुशार आहेस, तेव्हा तुझा भविष्यकाळ चांगला असावा एवढीच इच्छा आहे रे आमची. माझ्या भाच्याच्या आयुष्याची तर वाट लागलेली आहे, तशी तुझ्या आयुष्याची लागू नये म्हणून. विक्रांत राईट? कुठे आहे, कुठे तो? तो मोनिकाला भेटायला गेलाय. तसा तिचा अर्जंटली फोन आला होता. ओ, कशासाठी? कारण तिला वेड लागलाय म्हणून. तिला वाटतं की ती जसा विचार करते आणि वागते ना तसंच सगळे वागतात. आता त्यासाठी मला भेटायला बोलवलंय. आत्ता? अरे पण आत्ता ती तुला कशी भेटणार? ती तर इथे येतीये. तिथे कशासाठी येणार आहे ती? काय माहिती. तो राजन आल्यापासून वेगळीच वागायला लागली नाही? हो, ते खरं आहे. आता मला विचारत होती राजन भेटला का म्हणून. तिच्या मनात खूप शंका येतात एवढं नक्की, आणि माझी आणि राजनची भेट होऊ नये असं तिला वाटतं. काय चाललंय त्याचं काही कळत नाही. मला वाटतं राजन हाच एक प्रॉब्लेम आहे. नाही नाही नाही, मी तर उलट म्हणेन राजन हे सोल्युशन आहे. म्हणून तर त्याला आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीये ती. इशू, विक्रांत, ताई आली आहे बहुतेक. मी नंतर बोलते तुझ्याशी. ओके ओके, बाय बाय. ईशा कुठे आहे? इशू, ते कसं पळत पळत आलं माझ्याकडे. हा, तुला माहितीये का मोठ्या मम्माने एक गंमत आणली तुझ्यासाठी. चॉकलेट. वा, चॉकलेट आवडतं ना? आवडतं.
घरात अजून कोणी नाहीये ना? आणखी आणखी कोण असणार? नाही, असंच सहजच विचारलं. राजन येऊन गेला का इकडे? राजन इथे कशाला येईल, ते पण तू नसताना? राजन कोण मम्मा? कोणी नाही ग, मी सहजच विचारलं. ऍक्च्युली तो फोन उचलत नाहीये ना, म्हणून विचारलं की तो इकडे आलाय का. मोठी मम्मा, आपण बाहेर जायचं? आत्ता मग कधी? नको बाळा, आत्ता नको, आपण नंतर जाऊया. हा, चल आत्ताच. इशू, आत्ता नको ना बाळा, नंतर जाऊया आपण सांगितलं ना. हा, पण का? गॉड, तुला कसं सांगू. ईशा, आपण असं करूया का, तू, मी आणि छोटी मम्मा आपण तिघांनी जाऊया फिरायला. ये, चालेल 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 चालेल. मोठ्या मम्माला काम आहे ना, मग कशाला तिच्या मागे लागतेस, आपण जाऊ. ये, चालेल. या. ओके, मग मी निघते. अगं, अशी उभ्या उभ्या काय चाललीस? चहा वगैरे काही देऊ का? नाही, नको. काय आहे, मला जरा महत्वाचं काम आहे ना, घाई आहे जरा निघायची. राजन समजा इकडे आला तर मला फोन करून सांगशील प्लीज. आणि राजनला ईशाला भेटू देऊ नकोस फक्त. बाय इशू. बाय. विक्रांत, मोनिका, काय आहे ही? वेळ आहे, वेळेवर येता येत नाही तुला? तुझी कामं झाली का सगळी? हे बघ, मला खूप काम आहेत हॉस्पिटलमध्ये. तुझा फोन आला म्हणून मी इथे आलोय, कामं सोडून. लवकर बोल, काय ते? एवढं कशाला चिडतोयस? ओके, तुला खूप कामं असतील तर मी येते ना तुझ्या बरोबर. हा, चल. तू बरी आहेस ना? एक मिनिट. राजन मला भेटेल याची भीती वाटते का तुला? हो, वाटते मला भीती. हे बघ विक्रांत, मला आता कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नको प्लीज. बाय द वे, राजन नक्की नव्हता ना भेटला तुला? हे विचारायला तू मला इथे बोलवलंस? हे बघ, मला राजनची काही देणं घेणं नाहीये. मला फक्त एका गोष्टीची खात्री करायची होती, पण आता तीही गरज नाही, कारण मला जसं वाटलं होतं ते तसंच आहे. काय काय वाटलं होतं तुला? राजन हाच ईशाचा खरा बाप आहे. नाही. तू इतकी घाबरलीस का? हा, सैरभैर का झालीस इतकी? तुला कळत नसेल पण आम्हाला दिसतंय ते. कबूल करून टाक, काय खरंय ते सांग. हे बघ, आता मी तुला काहीही सांगणार नाही. आधी आपल्यातले व्यवहार होऊ देत ना, मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळणारच आहेत. म्हणूनच राजनला भेटायचं होतं मला, पण फोनच उचलत नाहीये तो. फोन नाहीच उचलणार तो, कारण आता तो हॉस्पिटलमध्ये आत्या बरोबर. काय? तुला हे कसं माहिती? माहितीये मला, आणि मला खोटं बोलायची सवय नाहीये तुझ्यासारखी. चल. कप. गॉड.
हां सारिका, उद्या दुपारच्या जेवढ्या काही अपॉइंटमेंट्स असतील त्यांना कन्फर्म करून ठेव. ओके, या. ठीक आहे. आपलं काही भेटायचं वगैरे ठरलं होतं का? तू इथे कशी काय? राजन आला होता का? राजन दिसतोय का तुला इथे? नाही, पण राजन येणार होता ना इथे? आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आत्या. राजन इथे आला होता का नाही? नाही, तो इथे आला नव्हता. हा म्हणजे येणार होता पण भेट नाही झाली. वाटलंच होतं. तुम्ही फोन केला होता राजनला का त्यांनी स्वतःहून फोन केला होता तुम्हाला? ते पोलिसात वगैरे भरती झालीस की काय? आल्या आल्या चौकशा सुरू केल्या असत्या. आत्या प्लीज सांगाल. आमच्याकडे कुठून असणार ग त्याचा नंबर मोनिका? का? राजनच्या काकांचा नंबर आहे ना तुमच्याकडे, सो तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता, राईट? एनिवे, मला फक्त एवढं विचारायचं होतं की राजन इकडे तुम्हाला भेटायला आला होता का नाही? नव्हता आला. ओके. आय होप तुम्ही खरं बोलताय. विश्वास ठेवते मी तुमच्यावर. खरं बोलताय ना? तू कधी ग खरं बोलतेस? माझ्याकडून मात्र खऱ्याची अपेक्षा करायची. खरंच छान, खूप छान स्वभाव आहे ग तुझा, खरंच. आता प्लीज, हे सगळं ऐकून घ्यायची माझी इच्छा नाही आणि वेळ तर अजिबात नाही. मला वाटलं होतं राजन इकडे आला होता म्हणून थांबले होते. आता तो नाही आलाय म्हणल्यावर मी सुद्धा कशाला थांबू? मी सुद्धा निघते. ओ येस, शुअर. हॅलो, कुठे आहेस तू? ओके, तू तिथेच थांब, हलू नकोस. हां, मी येते. ओके. बिचारी. ईशाला ना हल्ली खूप बाहेर जायची सवय लागली आहे. माता साई तिला कोपऱ्यावरच्या दुकानात घेऊन गेली आहे. इनवे ते बरंच झालं ती बाहेर गेली. काल मोनिकाने चक्क एक ऑफर दिली. ईशासाठी असलेले सगळे पैसे तिला हवेत आणि त्याच्या बदल्यात ती मला डिवोर्स द्यायला तयार. काय सांगतोस? आणि इतकंच नाही, तिने ईशाचा सौदा सुद्धा केलाय. ती म्हणाली मला लवकरात लवकर पैसे द्या आणि ईशाला तुमच्याकडेच ठेवा. कमाल आहे ताईची सुद्धा. कमालच आहे ती. मोनिका आहे ती, पैशांसाठी काहीही करू शकते. बट विक्रांत, डोंट यू थिंक राजन आल्यापासून हे सगळं खूप वेगाने घडतंय? म्हणजे बघ ना, परवापर्यंत ताई डिवोर्स द्यायला तयारच नव्हती. कोण राजन? त्यांचे खरे काय संबंध आहेत? काही कळायला मार्ग नाहीये. जाऊ दे, तो भूतकाळ आहे. इथे पैसे द्यायला कुणी तयार नाहीये. निर्मला आत्या, घरचे सगळ्यांना मोनिका पासून सुटका हवी आहे, पण तिला पैसे मिळावेत अशी कुणाचीच इच्छा नाहीये. आणि मोनिकाला काहीही झालं तरी पैसे हवेत. आता त्या राजनला नक्की काय हवंय ते मला कळत नाहीये. पण विक्रांत, या सगळ्यामध्ये ईशाचा कुणीच विचार करत नाहीये. हो, बरोबर आहे.
मी हेच म्हटलं आत्याला की ईशाचं काय. हे बघ मानसी, माझ्यासाठी ईशा सोडून काहीही महत्वाचं नाही. ताईने खरंच पैसे घेऊन डिवोर्स दिला तर? तो तर ती देणारच. अगं ती ईशाचा सौदा करायला मागे हटली नाहीये. तिला फक्त पैसा हवाय. माझा विश्वासच बसत नाहीये यावर. पण हे असंच आहे. आता मोनिका हे सगळं तिच्या डोक्यानं करतीये की राजन तिच्याकडनं करवून घेतोय हे कळायला काहीच मार्ग नाही. त्यासाठी राजनच भेटायला हवा होता, पण पाणी पी. काय चाललंय तुझं? काय? तू का नाचवतोयस मला? आणि कुठे होतास तू? पण मी तुला भेटायला बोलवलाच नाहीये. मग असं कसं म्हणतेस की मी नाचवतोय तुला? तू विक्रांतला भेटायला गेला होतास का नाही? राजन, मी तुला काहीतरी विचारतेय. तू विक्रांतला भेटायला गेला होतास का नाही? नाही भेटला विक्रांत. हे बघ, शब्दांचे खेळ माझ्याबरोबर खेळू नकोस प्लीज. तू विक्रांतला भेटायला गेला होतास का नाही? नाही. मग कुठे होतास तू? फोन का कट करत होतास माझा? माझी काही पर्सनल कामं असू शकत नाहीत का? त्यात बिझी होतो. आणि हे बरं आहे तुझं, कुठल्याच फ्रंटवर पुढे जाऊ देणार नाहीयेस का तुम्हाला? पण मला तर जावंच लागेल ना. राजन प्लीज. कसं समजवू मी तुला? काही दिवसांचाच प्रश्न आहे ना. तू काय एवढा हायपर होतोय? शांत राहा ना जरा. माझ्याकडे इतके दिवस नाहीयेत मोनिका. मुळात मला हेच कळत नाहीये की तू मला आणि विक्रांतला किंवा मला आणि दळवींना भेटू का देत नाहीये. असं करून तू काय स्वतःला सेफ करून घ्यायचा प्रयत्न करतेस का? काय म्हणायचंय तुला? म्हणजे असं काहीतरी असू शकेल ना जे तुला मला कळूच द्यायचं नाहीये, किंवा तुला असं वाटत असेल की दळवींनी मला काही सांगू नये, असंही असू शकतं ना. तू आल्यावर मी विक्रांतला डिवोर्स द्यायला तयार झालीये तुझ्या जीवावर, आणि तरी सुद्धा तू असं बोलतोयस. एक विचारू, कशावरून तू मला टांग देणार नाही? टांग? मी तुला का टांग देईन राजन? काय बोलतोयस तू? असा का विचार करतोयस? माणूस इन्सिक्युअर असला ना की असे विचार आपोआप येतात डोक्यात. आता बघ ना, मी परत आलो म्हटल्यावर तुला सिक्युरिटी आली, तुला माझा आधार मिळाला, त्याच्यामुळे तुझा कॉन्फिडन्स वाढला. पण काय सांगावं, पैसे मिळाल्यावर तू मला सोडून निघूनच गेलीस तर? वाव, हेच आहे का तुझं प्रेम राजन? मीही हेच विचारू शकतो का तुला? अशीच सोडून गेली होतीस ना मला? का विसरलीस सगळं? राजन प्लीज, हे बघ, जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नको. का ग? आता का नको? माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून सोडून गेली होतीस ना तुम्हाला. माझी काय अवस्था झाली आहे हे बघायला सुद्धा थांबली नाहीस तू. माझ्या सगळ्या आठवणी संपवायच्या म्हणून तू ईशाला सुद्धा संपवायचा प्रयत्न केला असता. पण ईशा आहे ना? ईशा आहे कारण मी तिला जन्म दिला. तुला माहितीये राजन, तेव्हा परिस्थिती काय होती? सगळे माझ्या विरोधात होते, तरीही तुझी आठवण मी जिवंत ठेवली. एव्हरीबडी वॉज अगेन्स्ट मी, अगेन्स्ट ऑल ऑड्स मी तिला जिवंत ठेवलं. आणि तरीही तू माझ्याबद्दल असा विचार करतोयस की मी तुला दगा देईन? आणि इतका अविश्वास कसा आला तुझ्या मनात? नक्कीच कोणीतरी खूळ भरलाय तुझ्या डोक्यात, बरोबर? नाही नाही, असं काहीही नाही. कदाचित भूतकाळामुळे असेल. नाही, अजिबात नाही. आय एम व्हेरी शुअर नक्कीच कोणीतरी काहीतरी तुला सांगितलंय म्हणून तू असं बोलतोय. नाही तर तुझ्या डोक्यात हे सगळे विचार येणं शक्यच नाहीये ना. मोनिका, परिस्थितीमुळे माणूस ताकही फुंकून पितो, विसरतेस? राजन प्लीज, तू का सारखा पास्ट मध्ये जातोय? मोनिका, हे असंच होत राहतं. जोपर्यंत ते पैसे आपल्याला मिळत नाहीत आणि जोपर्यंत आपण इथून निघून जात नाही ना, तोपर्यंत हे असंच होणार. कम ऑन राजन, याला काय अर्थ आहे? तू फक्त जुन्या गोष्टी डोक्यात ठेवतोयस आणि त्याप्रमाणेच विचार करतोयस. हे चुकीचं आहे. इट्स नॉट फेअर.
मला वाटतं की आता आपण एकमेकांवर असं चिडण्यापेक्षा किंवा एकमेकांशी असं भांडण्यापेक्षा ना एकमेकांवर विश्वास ठेवून पुढची पावलं टाकणं गरजेचं आहे. मग कुणी काहीही म्हटलं तर म्हणजे नक्कीच कोणीतरी काहीतरी सांगितलंय, बरोबर?